श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मनमाड शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे। शहरात असणाऱ्या अनेक सार्वजनिक स्वच्छतागृह हे मोडकळीस आलेत। स्वच्छतागृहांची स्वच्छता होत नाही आणि यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलंय। या सगळ्याकडे पालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आलाय। येत्या 8 दिवसात जर या स्वच्छतागृहांची स्वच्छता करून डागडुजी केली नाही तर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाईचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी दिलाय। मनमाड शहरामध्ये तत्कालीन आमदार माधवराव गायकवाड यांनी संपूर्ण शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी जागोजागी सार्वजनिक मुताऱ्यांची व्यवस्था केली होती। आज शहरामधील मुताऱ्यांची व्यवस्था अतिशय हे झालेली आहे, तरी नगरपालिकेचे याकडे लक्ष नाही आहे। काही मुताऱ्या तर चोरीला गेलेल्या आहे, तरी संबंधित मनमाड नगरपालिकेने जे तात्काळ दखल घेऊन तात्काळ ह्या सार्वजनिक मुताऱ्यांची चांगल्या पद्धतीने बांधकाम करून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल याची नोंद घेईल। मनमाड शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अनेक ठिकाणी भिंतींवर स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे, परंतु हा स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येत नसून तो केवळ भिंतीवरच असल्याचं दृश्यांमधून दिसून येतं। लवकरात लवकर स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन रिपाईचे युवक अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी मनमाड महापालिकेच्या स्वच्छता विभागाला दिले। न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।